नवी मुंबई विमानतळावर रविवारी पहिलं व्यावसायिक इंडिगो 320 या विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग झालं। लँड झाल्यावर विमानाला वॉटर कॅननं सलामी देण्यात आली। यानंतर पनवेलसह नवी मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला। नवी मुंबई विमानतळावरून विमानसेवा आता टप्प्यात आहे। 17 एप्रिल 2025 मध्ये पहिली प्रवासी विमान सुरू होणार असल्याची माहिती समोर येतेय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी इंडिगो एअरलाइन्सचं व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँड झालं। महिनाभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आलं होतं। आता थेट व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे। यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं जवळपास पूर्ण झाल्याचं समजतंय। विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे। 17 एप्रिल 2025 मध्ये पहिलं प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होईल अशी माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे CEO BVJK शर्मा यांनी दिली आहे। यासाठी विमानतळाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे। तसंच सर्व परवानग्या मार्च पर्यंत मिळतील। 17 एप्रिल रोजी देशांतर्गत विमानसेवेचं उद्घाटन होईल, तर आंतरराष्ट्रीय विमानसेवेचं उद्घाटन होण्यास जून उजाडेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे। नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ बांधण्यात आलंय। 1160 हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आलंय। नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडलं जाणार आहे। तसंच नवी मुंबई विमानतळाला मेट्रो, लोकल, बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल। मुंबईवरून नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।